आज आपण इथे झटपट तयार होणारा ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा कसा बनवायचा तो पाहणार आहोत। हा उत्तप्पा खायला ना खरंच खूप छान लागतो। कधी कधी सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवायचा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो। अशा वेळेस तुम्ही हा झटपट होणारा ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा नक्कीच बनवू शकता। मग ते सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं हलकं फुलकं जेवणामध्ये सुद्धा याला तुम्ही बनवू शकता। जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे, कारण ज्वारीचं पीठ ही हलकं मानलं जातं आणि डायटिंगसाठी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। सुरुवातीला आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे। त्यासाठी वाटी किंवा एखादा कप तुम्ही फिक्स ठेवा आणि त्याच्यानुसार सगळं साहित्य मोजून घ्या। मी इथे ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पीठ मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे। मेजरमेंटसाठी मी इथं वाटीचा वापर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं मेजरमेंट फिक्स ठेवा। मी इथे वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी इथे बारीक रवा घेतला होता। बरोबरच अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचं आहे। जर दही तुमचं आंबट असेल तर थोडे प्रमाण कमी केले तरी सुद्धा चालेल। आता इथे मी अर्धी ते पाऊण वाटी एवढं पाणी घातलेलं आहे। मिक्सर जारचं इथं झाकण लावायचं आणि मिक्सरला आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे। आता जर इथं ना थोडंसं पाणी कमी पडलं होतं म्हणून मी याच्यामध्ये आणखी पाऊण वाटी एवढं पाणी घातलं होतं। आता तुम्हाला इथे जसं हवं तसं पाणी घालून याला छान असं मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे कसं याचं बॅटर परफेक्ट असं तयार होईल। आता बॅटर कसं हवं इथे तुम्हाला ओतल्यानंतर समजलंच असेल की आपल्याला बॅटर कसं हवं आहे। इथे तुम्हाला मी चमच्याने सुद्धा हलवून दाखवत आहे। अगदी असं आपल्याला याचं बॅटर हवं आहे। आता चवीनुसार इथे मिठाचा वापर करायचा आहे। मी इथे 2 चमचे म्हणजेच मसाला डब्यातला जो चमचा छोटा असतो त्याने 2 चमचे एवढे इथं मीठ टाकलेलं आहे। आता याला झाकण ठेवून अगदी 15 मिनिटं मी याला रेस्ट करून दिली। 15 मिनिटानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। इथे परफेक्ट असं बॅटर रेडी आहे। आता इथे डोशाचा तवा असो किंवा तुमच्याकडे कोणताही नॉनस्टिक तवा असला तरीही चालेल, तो गरम करून घ्या। गरम झाल्यानंतर थोडंसं तेलाने त्याला ग्रेस करून घ्या, कारण आपण इथे उत्तप्पा सोडणार आहोत, त्यासाठी हलकंसं तेलाने ग्रेस करायचं आहे। पळीने याच्यावरती आपण हे बॅटर सोडल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला पळी त्याच्यावरती फिरवायची नाही। अगदी हळूवारपणे त्याच्यावरती आपल्याला फक्त बॅटर सोडून घ्यायचं आहे। त्यामुळं काय होतं ना, अशी छान अशी जाळी पडली जाते उत्तप्प्याला आणि ते खायला सुद्धा जाळीदार छान लागतात। त्यामुळं कधीही ना पळी त्याच्यावरती फिरवायची नाही। आपण इथे डोसा अजिबात बनवत नाही, आपण इथे उत्तप्पा बनवत आहोत, ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात राहू द्या, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती ना पळी फिरवणार नाहीत। आता एका साईडने व्यवस्थित भाजल्यानंतर थोडंसं तेल लावायचं आणि त्याची पलटी करून घ्यायची। आता दोन्ही साईडने सुद्धा परफेक्ट असा आपला ही उत्तप्पा भाजून तयार झालेला आहे। आता उचलल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की याला किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम लुसलुशीत असा बनवून तयार झालेला आहे। मग ही तुम्ही खा किंवा लहान मुलांना टिफिनला द्या किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये सर्वांसाठी बनवा, किंवा जर तुमच्या घरी ना रात्री डायटिंग करत असाल आणि रात्री एकदम हलकं असं अन्न काही घेत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ही ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा नक्कीच बनवू शकता। एकदम हलका आहे, पौष्टिक आहे आणि याच्यामध्ये आपण कुठलेही गव्हाचं किंवा दुसरं कुठलंही बॅटर वापरलेलं नाही। अगदी ज्वारीचं पीठ, रवा आणि फक्तसं दही वापरलेलं आहे। कुठलाही इनो, सोडा काहीही वापरलं नाही किंवा आपण हे पीठ परमेंटसाठी ठेवलेलं नव्हतं, तरीसुद्धा छान अशी याला जाळी पडत आहे आणि जसा पाहिजे तसा ह्याचा उत्तप्पा बनवून तयार होत आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये खिसलेलं गाजर घालू शकता। लहान मुलं जर खात नसतील तर त्यांना याच्यामध्ये बीट घालून सुद्धा तुम्ही देऊ शकता। तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कुठल्याही तुम्ही भाज्यांचा वापर करू शकता। एकदम परफेक्ट असे बनवून तयार होतात। फक्त एक गोष्ट लक्षात राहू द्या, येथे आपल्याला नॉनस्टिक पॅनवरतीच बनवायचं आहे, मग तो डोशाचा तवा असो किंवा कुठलाही नॉनस्टिक पॅन असो। आता इथे आपले बऱ्यापैकी सगळे उत्तप्पे बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी हलका ब्राऊन गोल्ड होईपर्यंत भाजलेले आहेत, एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत। हाताने दाबल्यावर सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवते की छान असं पूर्ण हातामध्ये जात आहेत आणि उघडल्यानंतर सगळे असे ओपन होत आहेत, म्हणजे एवढा सॉफ्ट बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा।